नमस्कार, करुणास किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपली खास संडे स्पेशल रेसिपी आहे क्रिस्पी मांदेली फ्राय। मांदेली मासा हा एक छोटा मासा असतो आणि त्यामध्ये काटे अगदी बारीक असतात, त्यामुळे तो काट्यासकट खाल्ला तरी चालतो। त्याची आपण आमटी किंवा कालवण बनवू शकतो किंवा आपण त्याला अशा प्रकारे फ्राय सुद्धा करू शकतो। कोणत्याही पद्धतीने बनवली तरी ती मच्छी तेवढीच टेस्टी लागते। तर आज आपण बघणार आहोत की अगदी हॉटेल सारखी कुरकुरीत मांदेली कशी फ्राय करायची। व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन वरती ऑल ऑप्शन सिलेक्ट करा। चला तर मग साहित्य पाहून घेऊ। तर आपण साधारण 250 ग्रामचा मांदेली मच्छीचा वाटा घेतलेला आहे आणि तो आपण मच्छी मार्केट मध्ये साफ करून घेतलेला आहे। तर त्याचा आपण इथे डोकं कापून घेतलेला आहे आणि त्याच्या आडव्या बाजूने एक कट मारलेला आहे आणि त्याच्या पोटातली घाण आपण काढून घेतलेली आहे। त्याची खवलं आणि त्याचे जे पंख असतात ते सुद्धा आपण कापलेली आहेत आणि त्याचे जो शेपटीचा भाग आहे तो सुद्धा आपण कापलेला आहे। जर तुम्हाला साफ करायला जमत नसेल तर ज्या मच्छी मार्केट मधल्या कोळीनी असतात ते तुम्हाला साफ करून देतील। मॅरिनेशन साठी आपण इथे 2 ते 3 टीस्पून फिश करी मसाला घेतलेला आहे। 1 टीस्पून आपण इथे हळद घेतलेली आहे। त्याचबरोबर 2 चमचे आपण इथे कोकमाचा आगूळ घेतलेला आहे। इथे आपण एक हिरव्या मसाल्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेली आहे आणि त्याची आपण मिक्सर मध्ये एक स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर बॅटर बनवण्यासाठी आपल्याला साधारण 3 चमचे तांदळाचं पीठ लागणार आहे। तर तांदळाचं पीठ थोडं रवाळ असलं पाहिजे, त्यामुळे ते आपण जेव्हा मच्छी फ्राय करू ती थोडी कुरकुरीत बनेल। किंवा तुमच्याकडे जे तांदळाचं पीठ अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता। तेवढाच आपण मैदा सुद्धा घेतलेला आहे, साधारण 3 चमचे आपण मैदा इथे घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे आपण मीठ घेतलेला आहे। चला तर मग आता आपली मांदेली आपण मॅरिनेट करून घेऊया। सगळ्यात पहिले आपण त्यावरती 2 चमचे आगूळ घालूया। कुठच्याही मच्छीमध्ये जर तुम्ही आगूळ घातलात तर त्याचा जो कच्चा वास असतो तो निघून जातो। आता आपण त्यामध्ये 2 टीस्पून मालवणी फिश करी मसाला घातलेला आहे आणि आपला मसाला थोडासा तिखट आहे, त्यामुळे आपली मस्त मच्छी झणझणीत फ्राय होईल। त्यामध्ये अर्धा टीस्पून आपण इथे हळद सुद्धा घातलेली आहे आणि आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। इथे आम्ही साधारण 1 ते 1.5 टीस्पून मीठ घातलेला आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने इथे मीठ वापरू शकता। आता आपण जो आपण हिरवं वाटण तयार केलेलं होतं त्याचे आपण इथे 2 ते 3 टेबलस्पून वापरायचे आहेत, त्यामुळे फार छान फ्लेवर आपल्या मच्छीला येतो। तर कधीही मच्छी फ्राय करताना तुम्ही हा हिरवा मसाला वापरू शकता। आता हे सर्व मॅरिनेशन आपल्या मच्छीला चांगलं आपण पसरवून घेऊया। तर आता तुम्ही पाहू शकता आपली मांदेली ते मस्तपैकी मॅरिनेट झालेली आहे। आपण हा जो मसाला आहे तो सगळीकडे व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि आता एक 10 मिनिटांसाठी हे मॅरिनेशन आपण असंच ठेवून देऊया, जेणेकरून हे सर्व मसाले आपल्या मच्छीला अगदी व्यवस्थित चिकटून राहतील आणि फ्राय करताना ते सुटणार नाही। चला तर मग आता बॅटर सुद्धा बनवून घेऊया। तर एका बाउलमध्ये आपण 3 चमचे मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण 3 चमचे आता तांदळाचं पीठ घेणार आहोत आणि बॅटर मध्ये सुद्धा आपण अगदी थोडा म्हणजे अर्धा टीस्पून यामध्ये फिश करी मसाला घालणार आहोत किंवा तुम्ही इथे कुठचाही लाल तिखट मसाला घालू शकता, त्यामुळे आपल्या बॅटरला सुद्धा एक छान कलर येईल। थोडंसं आपण त्यामध्ये मीठ घालूया, मॅरिनेशन मध्ये सुद्धा आपण मीठ घातलं होतं तर इथे थोडंसंच मीठ घालूया आणि अगदी थोड्या थोड्या पाण्यामध्ये आपण हे बॅटर आपल्याला बनवून तयार करून घ्यायचं आहे। अगदी आपण वड्याला किंवा भजीला जसं बॅटर बनवतो तसंच बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे। त्याची कन्सिस्टन्सी थोडी आपल्याला स्मूथ ठेवायची आहे आणि या बॅटरमध्ये कुठेही लंप्स राहिले नाही पाहिजेत। तर व्यवस्थित आपल्याला हे बॅटर असं ढवळून घ्यायचं आहे। अगदी थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आणि आता तुम्ही पाहू शकता आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी कशी भेटलेली आहे आणि ह्यामध्ये आपण मच्छी डीप करून त्याला आपण फ्राय करणार आहोत, त्यामुळे आपलं बॅटर अगदी छान असं तयार झालेलं आहे। तर तुम्ही सुद्धा एवढंच स्मूथ असं बॅटर बनवून घ्या। चला तर मग आता मच्छी फ्राय करायला घेऊया। तर आपण इथे तेल तापत ठेवलेलं आहे, आपल्याला मच्छी डीप फ्राय करायची आहे आणि तेल आपण अगदी गरमागरम करून घेतलेलं आहे।
आणि जेव्हा आपण ह्यामध्ये मच्छी सोडणार आहोत तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे। तर तेल आपलं चांगलंच तापलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये आपली मांदेली सोडूया। तर ही आपली मॅरिनेटेड मच्छी आहे, ती आता आपण या बॅटरमध्ये अशी डिप करून घ्यायची आहे आणि एक एक करून आपण या तेलामध्ये तिला सोडूया। तेल अगदी तापलेलं आहे। इथे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की कमी तापमानातल्या तेलामध्ये आपल्याला मच्छी तळायची नाही आहे, त्यामुळे आपली मच्छी अजिबात कुरकुरीत बनणार नाही आणि त्याच्यामधली सगळी मजा निघून जाईल। तर अगदी गरमागरम तेलामध्येच तुम्ही मच्छी फ्राय करा। तर तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आपली मांदेली आपण यामध्ये फ्राय करण्यासाठी सोडलेली आहे। तर 3 ते 4 मिनिटं आपल्याला ही मच्छी फ्राय करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपण आता मीडियम केलेली आहे आणि छान कुरकुरीत आपली मच्छी फ्राय होऊन निघणार आहे। तर तुम्ही पाहू शकता मस्त क्रिस्पी अशी मांदेली आपली फ्राय होऊन निघालेली आहे। त्याचा कलर तुम्ही पाहू शकता गोल्डन ब्राउन असा झालेला आहे। तर आपल्या बॅटरमुळे ही मच्छी अगदी क्रिस्पी झालेली आहे, तुम्ही आवाज ऐकू शकता। तर आज आपण पाहिलात मांदेली कुरकुरीत फ्राय कशी करायची। आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत खात रहा, मजेत रहा।